एका चौरसाच्या कर्णाची लांबी 12 वर्गमुळात 2 आहे आणि जो तर त्याची परिमिती काढायची आहे. ते 24 वर्गमुळात 2 आणि 48 वर्गमुळात 2 असे पर्याय आहेत. ते वर्गमुळात 2 टाईप करायचं तिथं राहिलेलं आहे. तर बघा, चौरसाच्या कर्णाची लांबी जर तेवढी असेल तर लक्षात घ्या, जी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चौरसाची बाजू काढावी लागणार आहे. तर बाजू काढण्यासाठी काय करायचं, चौरसाची बाजू काढत असताना 12 वर्गमुळात 2 याला वर्गमुळात 2 ने भागायचं. तर बघा, वर्गमुळात 2 ने भागल्यानंतर वर्गमुळात 2 ला वर्गमुळात 2 कॅन्सल होईल. फक्त किती राहणार सांगा, 12. म्हणजे चौरसाची बाजू किती आली सांगा, तर चौरसाची बाजू आली 12. आणि चौरसाची परिमिती, थोडक्यात प लिहितोय मी, चौरसाची परिमिती म्हणजे 4 गुणिले बाजू. बाजू किती आलेली आहे, 12. 12 चोक 48 हे त्याचं अचूक उत्तर आहे, 48 सेमी. तर इथं मी म्हटलं 12 वर्गमुळात 2 आहे, 24 वर्गमुळात 2, 48 वर्गमुळात 2. तर ह्यातला योग्य पर्याय कुठला येणार आहे, पर्याय सी, 48 सेमी. आता पुढे बघूया आपण. 2.9 सेमी असणाऱ्या वर्तुळात, त्रिज्या असणाऱ्या वर्तुळात जास्तीत जास्त किती लांबीची जीवा असू शकते. आता बघा, जास्तीत जास्त लांबीची म्हणजे सगळ्यात, आता समजा हे वर्तुळाचं केंद्र आहे, तर सगळ्यात मोठी जीवा म्हणजे काय, तर व्यास. मग वर्तुळाचा सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास. तर सर्वात जास्तीत जास्त लांबीची जीवा म्हणजेच कोण, व्यास. तर त्रिज्येच्या दुप्पट काय असतो व्यास, म्हणजे 2.9च्या काय करायचं, दुप्पट करायचं, गुणिले 2 करायचं. तर किती येणार बघा, 9 दुनी 18, 1 2 दोन्ही 4 आणि 1 5 आणि त्याच्यानंतर पॉईंट, 5.8 सेमी. म्हणजे याच्यामध्ये पर्याय डी बरोबर असणार आहे, 5.8 सेमी. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 1A. खालील उपप्रश्न सोडवा. याच्यासाठी 2 गुण आहेत. तर एक चौकोन दिलाय ABCD. हा आयत आहे, चौकोन ABCD, सॉरी, अशा प्रकारे हा आयत असणार आहे. जस्ट अ मिनिट. तर चौकोन ABCD हा आयत आहे. तर आयताचे कर्ण परस्परांना O मध्ये छेदत आहेत. याचं नाव लिहूया ABCD. आयताचे कर्ण परस्परांना कुठल्या बिंदूत छेदतात, O मध्ये. आता बघा, CAD हा 35 अंश आहे, बरोबर. तर ACB किती अंश असणार. आता आयतातला प्रत्येक कोन हा किती अंशाचा असतो, इथे 90 अंश. तर याच्यामध्ये बघा, CAD म्हणजे हा फक्त अर्धा भाग. आता मी हा दाखवतोय वेगळ्या कलरने. तर बघा, एवढा अर्धा भाग फक्त काय, 35. तर राहिलेला शोधताना काय करायचं, 90 मधनं वजा करायचं. तर काय करा, काटकोनामधला प्रत्येक कोन 90 अंशाचा आहे. तर ह्या दोघांची बेरीज किती असणार आहे, 90. जर तुम्हाला ACB काढायचा असेल तर काय करा, 90 मधून 35 वजा करा आणि 90 मधून 35 वजा केले की तुम्हाला काय होईल, तो उरलेला कोन आहे तो मिळून जाईल. 90 मधून 35 वजा केल्यावर बघा 5 आणि 9तून 4 गेले, परत 5, म्हणजे 55 अंश हे त्याचं अचूक उत्तर असणार. ओके. आता त्याचा पुढील प्रश्न बघा, वर्तुळाचं केंद्र O आहे. तर वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला जो लंब आहे, OP लंब आहे, जीवा AB. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला काय करतो, दुभागतो. मग पूर्ण AB किती आहे, 11. तर तसं लिहायचं, वर्तुळ हे लिहायचं OP लंब जीवा AB आणि प्रमेय लिहायचा, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. त्यामुळे AP काय असणार आहे सांगा. तर याच्यामध्ये मी असं लिहिन, AP बरोबर पूर्ण ABच्या काय असणार आहे, निम्मा, म्हणजे AB भागिले 2. मग 11च्या निम्मा म्हणजे किती येणार आहे सांगा, 5.5 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. 5.5 सेमी म्हणा, किंवा आता इथं सेमी आधी लिहिलंच आहे, 5.5 सेमी. तर अशा प्रकारे काय करायचं, हा प्रश्न सोडवायचा. आपण प्रश्न 2 बघूया. प्रश्न 1 मध्ये आपण 2 गुणांचे योग्य पर्याय निवडा आणि सोडवा असे 2 आणि 2 4 गुणांचे बघितले. आता जे आपण बघणार आहे ते 6 गुणाचा हा जो प्रश्न आहे तो बघणार आहे. तर याच्यामध्ये बघा, त्रिकोण ABC मध्ये त्रिकोण ABC जो आहे, AB व AC चे अनुक्रमे E व F हे मध्यबिंदू आहेत. जर EF बरोबर 5.6 तर तुम्ही काय करायचं, BC ची लांबी शोधायची. हा त्रिकोण आहे
तर या त्रिकोणामध्ये इथे बघू शकता तुम्ही EF हे मध्यबिंदू आहेत. ABC हा त्रिकोण, EF हे मध्यबिंदू. तर मध्यबिंदूला जोडणारा रेषाखंड समोरील बाजूच्या काय असतो, निम्मा असतो. म्हणजे EF हा BCच्या काय असणार आहे, निम्मा. किंवा थोडक्यात तुम्ही काय म्हणू शकता, BC च्या दुप्पट, BC हा EF च्या दुप्पट. मग दुप्पट काढायचं असेल तर 5.6 ला 2 ने गुणा, तर किती येणार आहे बघा, ते 6 दुनी 12 हातचे 6 दुनी 12 हातचे 1, 5 दुनी 10 आणि 1 11, म्हणजे 11.2 हे त्याचं अचूक उत्तर येणार. तर अशा प्रकारे हे सोडवायचं. त्याच्यानंतर बघा त्यातला दुसरा प्रश्न, एका वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी आहे. त्या वर्तुळाच्या एका जीवेची लांबी 8 सेमी आहे. तर त्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर काढा. एक वर्तुळ आहे, त्या वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी, समजा O हे केंद्र आहे वर्तुळाचं, त्रिज्या 5 सेमी आणि एका जीवेची लांबी पूर्ण 8 आहे. कळालं? तर त्याच्या निम्मा हा भाग असणार आहे, म्हणजे हा किती असणार आहे, 4. त्रिज्या 5. तर पायथागोरस प्रमेयानं हे अंतर काढायचं, किती असणार आहे, केंद्रापासूनचं अंतर 3. तर ते शोधायचं. तर त्याच्यानंतर बघा तिसरा, IJKL मध्ये हा समलंब चौकोन आहे. त्याच्यामध्ये IJ ला समांतर कोण आहे, KL असा चौकोन आहे. तर I 108 असेल तर K किती, 108. तर इथं किती असणार आहे, 72, कारण दोघांची मिळून बेरीज किती असणार आहे, 180. आता जे L जर, सॉरी इथं L पाहिजे होतं आपलं, L जर किंवा इथं नावं लिहिताना चुकलीत, IJKL असं नाव पाहिजे होतं याचं, सॉरी सिक्वेन्स चुकला इथे लिहिताना. IJKL. मग I 108 असेल तर L किती असणार आहे सांगा, 72, कारण दोघांची बेरीज 180. त्याच पद्धतीनं इथे बघा IJK, तर त्यातला K 53 आहे. तर J किती येईल, 180 मधून 53 वजा करायचे, तुम्हाला J मिळून जाईल 7 आणि 8 6 गेले 2 आणि 1, 127 असणार आहे. तर अशा प्रकारे ते शोधून काढायचे. तर आता पुढचा प्रश्न बघूया आपण. तर बघा प्रश्न क्रमांक 3 सोडवा. चौकोन ABCDच्या कोनांची मापे ह्या प्रमाणात आहेत, 4:5, 5:7 आणि 7:8 या प्रमाणात. तर ABCD हा समलंब चौकोन दाखवायचा आहे. प्रश्न क्रमांक 3 जो आहे तो 3 आणि 3 दोन्ही मिळून 6 गुणांसाठी. आता बघा, सिद्ध करा. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. याच्यामध्ये पक्ष, साध्य, सिद्धता तिन्ही पण लिहायचे आहेत. पक्ष, साध्य आणि सिद्धता या तिन्ही गोष्टी लिहायच्यात आकृतीसहित, तर तुम्हाला 3 गुण मिळतील. आता बघा, समभुज त्रिकोण काढायचा आहे ज्याच्या तिन्ही बाजू समान आहेत. तर प्रत्येक बाजू 7.5 सेमी घेऊन समभुज चौकोन काढा. त्याचं परिवर्तुळ आणि आंतरवर्तुळ काढा. तर परिवर्तुळाच्या त्रिज्येच्या आंतरवर्तुळाशी गुणोत्तर किती असणार आहे, परिवर्तुळाचं त्रिज्येच्या आंतरवर्तुळाचं. काय करा, एकच त्रिकोण काढा समभुज, प्रत्येक बाजू 7.5 घ्या. प्रत्येक बाजू किती घ्या, 7.5 घ्या आणि तिन्ही बाजू 7.5 घेऊन त्रिकोण काढा. त्याला परिवर्तुळ पण काढा आणि आंतरवर्तुळ पण. परिवर्तुळाची त्रिज्या मोजा, आंतरवर्तुळाची सुद्धा त्रिज्या मोजा. त्यांचं गुणोत्तर किती येतं ते कमेंटमध्ये कळवा. 1:2 या प्रमाणात येतं का ते जरा चेक करून सांगा, किंवा काही वेगळा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तर अशा प्रकारे हा 20 गुणांची प्रश्नपत्रिका तुमची पूर्ण होते. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल परीक्षेच्या सरावासाठी. तर इतरही आणखीन एक प्रश्नपत्रिका आहे, ती सुद्धा तुम्ही बघू शकता. थँक्यू.